एका वर्गात 60% मुले आहेत व 12 मुली आहेत, तर त्या वर्गातील मुलांची संख्या किती? अशा टाईपचा आपला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न बघा कसा सोडवायचा. एका वर्गात किती टक्के मुले आहेत? तर 60% मुले दिलेत आपल्याला आणि मुलींची संख्या किती दिली त्यांना? 12. काय म्हणले? 12 मुली आहेत. मग मुलींची संख्या किती दिली? 12 आणि मुले किती? तर 60%. आपल्याला काय विचारलंय? तर त्या वर्गातील मुलांची संख्या किती? आता एका वर्गामध्ये 60% जर मुले असतील, कोणतीही टक्केवारी 100% असते. मग 100% पैकी मुले किती? 60%. मग मुली किती टक्के राहणार? तर 40% मुली. कोणतीही टक्केवारी 100% असते. 100% पैकी 60% काय दिली त्यांना? मुले. तर मुलींची संख्या किती? मुलींची किती टक्के? 40% मुली असणार. मग 40% मुली बरोबर मुलींची संख्या त्यांना किती दिली? 12. त्या वर्गात किती मुली आहेत? 12 मुली आहेत. मग 40% बरोबर किती मुली? 12 मुली. तर आपल्याला काय विचारलंय? तर त्या वर्गातील मुलांची संख्या किती? आता मुलांच्या संख्येची टक्केवारी किती दिली त्यांना? 60%. मग 40%च्या खाली काय करायचं? 60% लिहायचं. 60% बरोबर किती? आता आपल्याला मुलांची संख्या भेटून जाते. आता ह्यांचा काय करायचा? तिरपा गुणाकार करायचा. ह्या 60चा गुणाकार 12 सोबत करायचा आणि ह्या 40चा गुणाकार 1 सोबत करायचा. 60 गुणाकारामध्ये 12 आणि ह्यांच्या भागाकारामध्ये हे 40 लिहून घ्यायचे. आता 60 वरचा एक शून्य कट करायचा आणि 40 वरचा एक शून्य कट करायचा. आता 4 न 12 ला भाग जातो, भाग द्यायचा. 4 1 4, 4 2 4 त्रिक 12. आता शिल्लक काय राहिलं? 6 गुणाकारामध्ये 3. ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 6 त्रिक किती? 18. म्हणून त्या वर्गातील मुलांची संख्या किती आलेली आहे? 18 आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1.